राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही तर पावसाळी गवारीची लागवड केलेली आहे. बघा, एकदम छान प्रकारे सध्या आता उगवून आलेली आहे. मग सध्या आता जवळपास 4-4 पानावरती झालेले आहे. मग आता नवीनसुद्धा वरती पानं फुटलेले आहेत. आणि आपण याची ड्रिपवरती लागवड केलेली आहे, त्यामुळे पाणी द्यायला हे सोपं जातं. बरेचशा याच्यामध्ये बघा, आता हे ड्रिपवरती आपण लावलेली पूर्ण याच्यामध्ये गवारच आहे ही सगळी. याला लागवड करून जवळपास आता 10-15 दिवस झालेले आहेत. सगळीकडे बघा आता ही अशी उगून आलेली आहे. आणि पाण्यामुळे हे बघा आता बरेचसं असं हे गवत उगलेलं आहे. हे पण आता खुरपणं चालूच आहे. पलीकडून काही तास खुरपलेत बघा आता. तर मित्रांनो, गवारीची आम्ही 2 वर्षापासून लागवड करतो. या पावसाळी हंगामाला चांगला याच्यामध्ये आपल्याला बाजारभाव बघायला भेटतो. फक्त याची समस्या एकच येते की जसजसं शेंगा लागतात तसतशी त्यावर मग काळी बुरशी जास्त प्रमाणामध्ये पडत जाते. तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये एक नियंत्रण घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला त्यामध्ये चांगले मग बुरशीनाशक वगैरे वापरायचे आहे. जास्त वगैरे तुम्हाला याच्यामध्ये काय खर्च बघायला भेटत नाही. थोडंफार मग मावा वगैरे पडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साधारण असे कीटकनाशक त्यामध्ये वापरायचे आहे. तर याच्यामध्ये आम्ही जिंदल सीड्सचं बियाणं वापरलेलं आहे. गवारीसाठी तुम्ही जवळपास कोणतीही व्हरायटी वापरा, सगळ्यांचे जवळपास वाण सेमच असतात. फक्त पावसाळ्यामध्ये तुम्हाला तेवढं काळ्या बुरशीपासून तेवढंच थोडंफार नियंत्रण जास्त ठेवायला लागतं. आणि ऑदरमध्ये तुम्ही हिवाळ्यामध्ये वगैरे उन्हाळ्यामध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशी वगैरे कोणती समस्या जास्त बघायला भेटणार नाही. तर फक्त हे बघा, आता हे 4-4 पानावरती आहे. अजून याची थोडीफार वाढ झाल्यानंतर एकदा खुरपणी झाल्यानंतर थोडंफार याच्यामध्ये खत टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या पुढच्या वाढीसाठी त्याला जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. आणि हे एक असं पीक आहे, याला तुम्हाला कोणतीही बांधण्याची गरज नाही, कोणती जास्त खत औषधाची गरज नाही. म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये येणारं हे चांगलं पीक आहे. पावसाळी गवारीची जवळपास तुम्ही 2 टप्प्यामध्ये लागवड करू शकतात. एक टप्पा जूनला करू शकतात, दुसरा टप्पा जुलै-ऑगस्टला करू शकतात. कारण की सप्टेंबर-ऑक्टोबरच्या जवळपास पोळा जवळ आला की याला एकदम चांगल्या प्रकारे असा बाजारभाव आपल्याला बघायला भेटतो. तर त्या सीझनला जवळपास याचा बाजारभाव तुम्हाला 100-120पर्यंत बघायला भेटतो. त्यामुळं एकदाच सगळी लागवड न करता तुम्हाला 2 टप्प्यामध्ये करायची आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण बाजारभावाची सर्कल ही जूनपासून ते डिसेंबर-जानेवारीपर्यंत पूर्ण तुम्हाला बाजारभाव घेता येतो. हे बघा, आता बऱ्यापैकी सध्या आमच्यात उगून आलेली आहे. कुठं कुठं तुम्हाला एखादा अर्धी समजा बीची तूर दिसते, ती आता सध्या आता लागायची लावून घ्यायची आहे.